शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार। आज आपण बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील सोमनाथ बोरगाव या गावामध्ये आलेलो आहोत आणि इथे आपण सर्जन सोमवंशी या शेतकऱ्यांनी 2 गुंठे क्षेत्रावरती जी प्रायोग तत्वावरती सफरचंद हरमन 99 या जातीची लावलेली आहेत ती पाहण्यासाठी आलेलो आहोत। हे 1.5 वर्षाची झाडं आहेत आणि यातील काही झाडांना आता फळंसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। हे 1 वर्ष झाल्यानंतर आपण त्यांना फळं घ्या म्हणून सांगितलेलं आहे। वाढ इथे मराठवाड्यासारख्या 42-43 डिग्री टेम्परेचर मे महिन्यात असलेल्या प्रदेशात देखील ही हरमन 99 HRMN 99 या जातीची झाडं खूप चांगल्या पद्धतीने वाढलेली आपल्याला दिसत आहेत आणि यातील काही झाडांना फ्रुटिंग फ्लॉवरिंगसुद्धा झालेलं आपल्याला दिसतं आहे। आणि हाच प्रयोग यशस्वी इथे झाल्यामुळे आपण कोल्हापूरमध्ये राजेश मोरे म्हणून एक शेतकरी आहेत, यांच्या कोल्हापूरच्या बागेमध्ये 800 फळझाडांची सफरचंदांची झाडांची लागवड आपण या व्हरायटीची केलेली आहे आणि तिथेसुद्धा या जातीची वाढ जी आहे ही खूप सुंदररित्या झालेली आहे। आपण पाहू शकता इथे या झाडाला किती सारी फळं आलेली आहेत। झाड किती छोटं आहे आणि फळं आपण पाहू शकता। या झाडाला खूप सारी फळं इथे आलेली आपल्याला पाहू शकता। अशा पद्धतीने हे जे मराठवाड्यातलं वातावरण आहे हे वातावरण या HRMN 99 या जातीला पोषक ठरताना आपल्याला दिसतंय। त्यामुळे शेतकरी या नवीन पिकांकडे सुद्धा वळताना आपल्याला दिसू लागलेत। खूप चांगल्या पद्धतीने ही सगळी झाडं जिवंत आहेत आणि सगळ्या झाडांची वाढ खूप सुंदर पद्धतीने झालेली आपल्याला दिसेल आणि प्रत्येक झाड हे चांगल्या वाढीबरोबरच आता पुढच्या वर्षीपासून फळं द्यायला सुरुवात होईल। अशाच पद्धतीने आपण नवनवीन फळपिकांकडे वळावं, जेणेकरून प्रति एकर मिळणारं उत्पन्न जे आहे हे उत्पन्नसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जास्त मिळेल आपल्या पारंपरिक पद्धतीपेक्षा। म्हणून आमचं आपल्याला आवाहन आहे की आपण नवीन पिकांकडे आपण वळावं। हे आपण इथे पाहू शकता हायब्रिड व्हरायटीचे जे नारळ आहेत, हे लोटन म्हणून व्हरायटी आहे। 4-5व्या वर्षी याला फळं लागतात। ही फळझाडांची लागवडसुद्धा यांनी केलेली आपल्याला दिसून येईल इथे आणि त्यांची वाढ देखील खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला झालेली दिसेल। धन्यवाद।